नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण चौथीच्या भूगोलला सुरुवात करत आहोत. चला तर मग बघूया आपल्याला या पुस्तकामध्ये कोणत्या पाठाची माहिती घ्यायची आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला कालगणना बघायचा आहे, पृथ्वीची आवरणे बघायची आहे, नैसर्गिक पर्यावरण बघायचं आहे, आपला महाराष्ट्र बघायचा आहे, महाराष्ट्र प्राकृतिक बघायचा आहे, महाराष्ट्र हवामान, महाराष्ट्र लोकसंख्या व लोकजीवन. बघा, या पुस्तकामध्ये आपल्याला विशेषतः महाराष्ट्राबद्दलची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती व सागर संपत्ती, महाराष्ट्र वनसंपत्ती, प्राणी संपत्ती, महाराष्ट्र खनिज संपत्ती व ऊर्जा साधने, महाराष्ट्र शेती, महाराष्ट्र उद्योगधंदे, महाराष्ट्र वाहतूक, संदेशवहन व व्यापार, महाराष्ट्र प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे. आपल्याला नकाशा वाचन हे महत्त्वाचं नाही आहे. इथे बघा काही माहिती दिलेली आहे आपल्याला. गेटवे ऑफ इंडिया, बृहद मुंबई, हे लक्षात ठेवा. शिशिरकुमार स्मारक नंदुरबार, सहस्रकुंड धबधबा नांदेड जिल्हा, हे महत्त्वाचे जोड्या लावामध्ये विचारलं आहे. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, हे सुद्धा लक्षात राहू द्या. दीक्षाभूमी नागपूर, पुणे विद्यापीठ पुणे, वारली कला ठाणे, हे महत्त्वाचं आहे. बीबी का मकबरा औरंगाबाद, हे सुद्धा लक्षात घ्या. सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्हा, संत्री नागपूर जिल्हा, बघा हे महत्त्वाचं आहे. फणस रत्नागिरी जिल्हा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. माळढोक पक्षी सोलापूर जिल्हा, द्राक्ष नाशिक, भारद्वाज पक्षी कोल्हापूर जिल्हा, मोर बीड जिल्हा. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक व लोकजीवनाची चित्रे, बघा हे लक्षात ठेवा. एवढं हे जोड्या लावासाठी विचारलं जाऊ शकते. आपण पुढे बघूया. कालगणना हा पहिला पाठ बघूया आपण. दैनंदिन व्यवहारात आपण दिवस, महिना, वर्ष असे शब्द वापरतो. यांचा उपयोग आपण कालगणना करताना करतो. मागील इयत्तेत आपण दिन, रात्र व दिवस यांचा अभ्यास केला. आता आपण पृथ्वी व चंद्र यांच्या गतीचा उपयोग करून कालगणना कशी केली जाते ते पाहू. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यात जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात. बघा हे महत्त्वाचं आहे. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यात जो काळ लागतो त्याला एक दिवस म्हणतात. ही पृथ्वीची दैनिक गती आहे. ही गती लक्षात ठेवा, दैनिक गती. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यात जो काळ लागतो त्याला एक वर्ष म्हणतात. ही पृथ्वीची वार्षिक गती आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा वार्षिक गती आणि दैनिक गती दोघांमधून एक लक्षात ठेवा. बघा पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करते त्याला एक दिवस आणि ती पृथ्वीची दैनिक गती आहे. पण पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते ते एक वर्ष आणि ती वार्षिक गती आहे. बघा वर्ष आणि वार्षिक गती मिळते जुळत्या लक्षात राहील. समोर बघूया. महिना मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो. हे सुद्धा लक्षात घ्या. एखादी लाईन देऊ शकते असं. महिना मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो. चंद्र बघा, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. बघा हा उपग्रह असं लक्षात ठेवा. वाचताना आपण ग्रह वाचतो तर कन्फ्यूज होऊ शकते. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती देखील फिरतो. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करतो. हे लक्षात राहू द्या. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करतो. बघा चंद्र स्वतःभोवती फिरत असताना त्याचा सूर्याकडील भाग प्रकाशात तर विरुद्ध भाग अंधारात असतो. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच काळ लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा काही ठराविक भागच दिसतो. हे महत्त्वाचं आहे. बघा चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच काळ लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा ठराविक भागच दिसतो. इथे प्रश्न बनू शकतो आपल्याला, पृथ्वीवरून चंद्राचा काही ठराविक भागच का दिसतो? कारण चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच काळ लागतो. लक्षातच राहू द्या. बघा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते. स्थान नेहमी का बदलते चंद्राचं? कारण चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असते. त्यामुळे आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो. या बदलत्या आकाराने चंद्रकला म्हणतात. बघा चंद्रकला म्हणून दिला आहे. वेगवेगळ्या दिवशी आकाशात चंद्र कसा दिसतो. बघा हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. प्रयोग दिला आहे. समोर बघूया. बघा पौर्णिमा दिला आहे. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी पण दिला आहे स्टेट बोर्डमध्ये म्हणून वाचून घेऊया. पृथ्वीवरील चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास पौर्णिमेचा चंद्र म्हणतात व त्या रात्रीस पौर्णिमेची रात्र म्हणतात. अमावस्या बघूया. पृथ्वीवरील चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही ती अमावस्या होय. त्या रात्रीला अमावस्येची रात्र म्हणतात. महिना बघू. महिना दिलाय आपल्याला. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केलेली असते. या काळास महिना असे म्हणतात. बघा महिना कशाला म्हणतात? एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केलेली असते. या काळास महिना असे म्हणतात. पंधरवडा.
महिन्याचे 2 भाग केले जातात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीस शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. बघा, हे खूप महत्वाचं आहे. शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणजे काय? अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीस शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो. या कालावधीस वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. हे सुद्धा महत्वाचं आहे. विचारलं आहे एकदा राज्यसेवेमध्ये. दोघांमधून एक लक्षात राहू द्या, दुसरं आपोआप लक्षात राहील. हे कालावधी, हे दोन्ही कालावधी प्रत्येकी 15 दिवसाचे असतात. त्यांना पंधरवडा म्हणतात. आठवडा बघूया. आणखी एक कालगणनेचे एकक आपण वापरतो ते म्हणजे आठवडा. याचा कालावधी 7 दिवसाचा असतो. 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी नवीन आठवडा सुरू होतो. आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. हे लक्षात राहू द्या. आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. आता आपण कालगणनेच्या विविध पद्धतीची माहिती घेऊया. चांद्र कालगणना बघूया आपण. ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेत चांद्र कालगणना म्हणतात. बघा, हे लक्षात घ्या. चांद्र कालगणना कशाला म्हणतात? ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेत चांद्र कालगणना म्हणतात. इस्लाम दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. बघा, वापर सुद्धा लक्षात राहू द्या. या कालगणना पद्धतीत 12 चांद्रमासाचे 1 वर्ष होते व ते 355 दिवसाचे असते. यातील महिने 29 किंवा 30 दिवसाचे असतात. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. समोर बघूया. सौर कालगणना बघूया. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. बघा, इथे काय म्हणत आहे? ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. सौर कालगणनेत वर्ष 12 महिन्यात विभागलेले असते व वर्षाचा काळ सुमारे 355 दिवसाचा असतो. 65 दिवसाचा असतो. सौर कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. इथे बघा, सौर कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. ग्रेगोरियन दिनदर्शिका जानेवारी ते डिसेंबर व भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. ग्रेगोरियन दिनदर्शिका व भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात विविध दिनदर्शिका वापरल्या जातात. त्यात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार केले आहे. बघा, भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार का केले आहे? तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशात विविध दिनदर्शिका वापरल्या जातात. त्यात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग तयार केले आहे. त्यात वर्षाची सुरुवात 22 मार्च रोजी होते. त्यातील वैशाख ते भाद्रपद हे 5 महिने 31 दिवसाचे, तर इतर महिने 30 दिवसाचे असतात. हे महत्वाचे नाही आपल्यासाठी. भारतीय राष्ट्रीय पंचांगातील महिन्याची नावे हिंदू दिनदर्शिकेतील महिन्याप्रमाणेच असते. चैत्र ते फाल्गुन. सौर कालगणना बघूया. चांद्र सौर कालगणना बघूया. चांद्र सौर कालगणना, ज्या कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तसेच महिने मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेस चांद्र सौर कालगणना असे म्हणतात. बघा, चांद्र सौर कालगणना कशाला म्हणतात? ज्या कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तसेच महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेत चांद्र सौर कालगणना असे म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. हे लक्षात राहू द्या. लीप वर्ष बघूया. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस व 6 तास लागतात. त्यामुळे दरवर्षी कालगणनेत 6 तासाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी येणारे वर्ष 366 दिवसाचे असतात. या वर्षात ग्रेगोरियन दिनदर्शिकेत फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो. अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात. इसवी सणाच्या संख्येस 4 ने निशेष भाग गेल्यास ते वर्ष लीप वर्ष मानले जातात. उदाहरणार्थ 2004 व 2008. भारतीय राष्ट्रीय पंचांगात लीप वर्ष असेल तेव्हा वर्षाची सुरुवात 22 मार्च ऐवजी 21 मार्च रोजी केली जाते. अशा वर्षात चैत्र महिन्यात 30 ऐवजी 31 दिवस असते. बघा, या ठिकाणी आपला पाठ संपतो. काही माहिती दिली आहे ते बघूया. ऋतू हे पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात. ज्या दिनदर्शिकेत सौर किंवा चांद्र सौर कालगणनेचा वापर केला जातो त्या दिनदर्शिकेत सण विशिष्ट ऋतूतच येतात. केवळ चांद्र कालगणना पद्धतीचा वापर केल्याने दिनदर्शिकेतील सण ऋतूशी संबंधित असतात. आपण यावरचे प्रश्न बघूया. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? बघा, काय म्हणतात? दैनिक गती म्हणतात. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग अजिबात दिसत नाही ती अमावस्या होय. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागतो 1 दिवस लागतो. बघा, काही प्रश्न दिलेले आहे. चंद्रकला म्हणजे काय हे लक्षात राहू द्या.
कोणत्या दिवशी आकाशात चंद्र पूर्ण वर्तुळाकार दिसतो? शुक्ल पक्ष म्हणजे काय हे लक्षात राहू द्या. पुढे लीप वर्ष कोणत्या साली येईल? अमावस्या, लीप वर्ष, पंधरवडा. पंधरवडा लक्षात ठेवा. चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज का बदलतो हे लक्षात राहू द्या. आठवडा म्हणजे काय? महिना म्हणजे काय? महिना लक्षात ठेवा. या ठिकाणी हा पाठ संपतो. पुढचा पाठ बघूया आपण. दुसरा पाठ, पृथ्वीची आवरणे बघूया आपण. पृथ्वीवर जमीन, पाणी, हवा व सजीव हे घटक आहेत. हा प्रत्येक घटक स्वतंत्रपणे अभ्यासला जातो. पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. बघा, पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास काय म्हणतात? वातावरण. पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भागास शिलावरण म्हणतात. तसेच पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या भागास जलावरण म्हणतात. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीस एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. पृथ्वीच्या या 4 आवरणाची माहिती आपण या पाठात मिळवू. कोणते 4 आवरण? बघा, जीवावरण, जलावरण, शिलावरण आणि वातावरण या 4 आवरणाची माहिती आपण बघूया. बघा, शिलावरण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलावरण म्हणतात. हे लक्षातच राहू द्या. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलावरण म्हणतात. जमिनीवर दिसणारी पर्वत, पठार, मैदान इत्यादी भूरूपे व विविध खडक म्हणजे आपल्याला दिसणारा शिलावरणाचा भाग होय. जमिनीमध्ये विविध प्रकारचे खडक असतात. शिलावरणाचा वरचा भाग खडकांनी बनलेला आहे. हे बघा, हे लक्षात राहू द्या. शिलावरणाचा वरचा भाग खडकांनी बनलेला आहे. खडक म्हणजे वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण होय. हे सुद्धा लक्षात राहू द्या. खडक म्हणजे काय? वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण होय. खडकांच्या निर्मितीनुसार अग्नीस, तरित व रूपांतरित असे 3 प्रमुख प्रकार आहेत. हे प्रकार राहू द्या लक्षात. लक्षात राहू द्या म्हणजे हे तुम्हाला पाठ करायचे नाही. एखाद्या A4 साईजच्या पेपरवर हे माहिती लिहून ठेवा. शॉर्टकटमध्ये काही कीवर्ड्समध्ये लिहून ठेवा आणि ते तुम्हाला जसा वेळ मिळेल दिवसातून ते तसं वाचत राहा. म्हणजे ते तुम्हाला अगदी पाठ होऊन जाईल. तुम्हाला एक्स्ट्रा वेळ काढून पाठ करायची गरज नाही. समोर बघूया. जमिनीच्या सखल व मोठ्या भागास खंड म्हणतात. बघा, खंड कशाला म्हणतात? जमिनीच्या सखल व मोठ्या भागास खंड म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही हे लक्षात राहू द्या. हे नकाशात बघू आपण. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही, ती 7 खंडामध्ये विभागली आहे. या खंडांच्या दरम्यान महासागर आहे. बघा, हे खंड आहे अमेरिका, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, आफ्रिका खंड, युरोप, आपला आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड. आणि हे सलग नाही. या आकृतीमध्ये दिसत असेल तुम्हाला. या खंडांदरम्यान महासागर आहे. बघा, पॅसिफिक महासागर आहे, अटलांटिक महासागर इथे आहे. बघा, याचा आकार एस पकडतो. लक्षात घ्या. हिंदी महासागर आपल्या भारताच्या दक्षिणेला. आणि बघा, ही विषुववृत्त आहे, लाईन गेलेली आहे ती आपल्या भारताच्या दक्षिणेला विषुववृत्त आहे. आणि यामध्ये हिंदी महासागर आहे. उत्तरेला आर्टिक महासागर आहे, दिसत आहे हे आर्टिक महासागर. दक्षिणेला पण महासागर आहे. समोर बघूया आपण. जलावरण बघूया. बघा आपण, पृथ्वीवरील सर्व प्रकारचा जलभाग मिळून जलावरण तयार होतो. महासागर, समुद्र, सरोवरे, तलाव, नद्या हे जलावरणाचे भाग आहे. जलाचा सर्वात मोठा साठा महासागरात असतो. महासागर बघूया. पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास महासागर म्हणतात. बघा, पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास महासागर म्हणतात. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, आर्टिक हे 4 महासागर आहे. हे सर्व महासागर सलग नाही, सलग आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. आपण आकृतीमध्ये बघितलं होतं ते जॉईंट आहे. सलग म्हणजे काय? ते जॉईंट असणार. हे सर्व महासागर सलग आहे. समुद्र किंवा सागर, महासागरापेक्षा आकारमानाने लहान असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या साठ्यात समुद्र किंवा सागर म्हणतात. बहुतेक समुद्र हे महासागराचे भाग आहेत. उदाहरणार्थ, अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. हे लक्षात राहू द्या. अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. काही समुद्र हे महासागरांना जोडलेले नसतात. ते पूर्णपणे किंवा बहुतांश जमिनीने वेढलेले असतात. त्यांना भूवेष्टित समुद्र म्हणतात. बघा, पूर्णपणे किंवा बहुतांश जमिनीने वेढलेले असतात त्यांना भूवेष्टित समुद्र म्हणतात. उदाहरणार्थ, कॅस्पियन समुद्र, भूमध्य समुद्र हे आपण आकृतीमध्ये बघूया. बघा, आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे पूर्णपणे जमिनीने वेढलेले समुद्र, कॅस्पियन समुद्र. आशिया खंड, काळा समुद्र आहे इथे, अरल सी हे सरोवर आहे. भूमध्य समुद्र हे बघा आपल्याला दिलेला होता, भूमध्य आणि कॅस्पियन समुद्र. आपला भारत. समोर बघूया. उपसागर बघूया. खाऱ्या पाण्याच्या ज्या जलाशयाच्या 3ही बाजू भूभागाने वेढलेल्या असतात असे जलाशयास
उपसागर म्हणतात. उपसागर सागरापेक्षा लहान असतो. उदाहरणार्थ बंगालचा उपसागर. बघा, उपसागर कशाला म्हणतो? खाऱ्या पाण्याच्या ज्या जलाशयाच्या तीनही बाजू भूभागाने वेढलेले असतात. आपण आकृतीमध्ये बघूया. बघा, बंगालचा उपसागर हे खारं पाणी आहे आणि याच्या तीनही बाजू जमिनीने वेढलेले आहे. बघा, हे तीनही बाजू वेढलेले आहे. उपसागर. आखात बघूया. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आखात म्हणतात. बघा, आखात कशाला म्हणतात? जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आखात म्हणतात. उदाहरणार्थ खंबातचे आखात. सामुद्रधुनी बघूया. दोन सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास सामुद्रधुनी म्हणतात. हे लक्षात राहू द्या. सामुद्रधुनी कशाला म्हणतात? दोन सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास सामुद्रधुनी म्हणतात. उदाहरणार्थ पालची सामुद्रधुनी ही अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात जोडते. हे आपण आकृतीमध्ये बघूया. इथे बघा, बंगालचा उपसागर आहे व अरबी समुद्र आहे आणि हे पालची सामुद्रधुनी ह्या दोन सागरांना जोडते. समोर बघूया. वातावरण. हवा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, मात्र हवेचा स्पर्श आपल्याला जाणवतो. थंड हवा, उष्ण हवा, अशा प्रकारे आपण हवेचे वर्णन करतो. पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. बघा, वातावरण कशाला म्हणतात? पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. वातावरण विविध वायू, बाष्प, धूलिकण इत्यादी घटकापासून बनलेले असतात. बघा, वातावरण कशाने बनलेले आहे? वातावरण विविध वायू, बाष्प, धूलिकण इत्यादी घटकांनी बनलेले आहे. पृथ्वीच्या पृष्ठालगतच्या वातावरणातील हवा दाट असते. हे लक्षात राहू द्या. पृथ्वीच्या पृष्ठालगतच्या वातावरणातील हवा दाट असते. पृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते. वातावरणातील हवेचे तापमान उंचीनुसार बदलते. हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. वातावरणातील हवेचे तापमान उंचीनुसार बदलते. वातावरणातून सर्व सजीवांना जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू मिळतो. सूर्याकडून येणारे काही किरणे जीवसृष्टीस अपायकारक असतात. वातावरणात खूप उंचीवर असलेला ओझोन वायू अशा किरणांना पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे जीवसृष्टीचे रक्षण होते. हे लक्षात राहू द्या. ओझोन वायू जीवसृष्टीचे रक्षण करते. महत्त्वाचं आहे. जीवावरण बघूया. आपल्या सभोवताली अनेक सजीव आहेत. त्यामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. हे सजीव पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण, वातावरण या तीनही आवरणात आढळतात. अशा प्रकारे पृथ्वीवरील तीनही आवरणात आढळणाऱ्या जीवसृष्टीत एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव हे जीवावरणाचे प्रमुख घटक आहे. या घटकांना जगण्यासाठी योग्य प्रमाणात ऑक्सिजन, उष्णता, पाणी व अन्न यांची गरज असते. या बाबी जेथे उपलब्ध असतात तेथे जीवसृष्टी उदयास येते. सजीवांची संख्या भूपृष्ठाजवळ जास्त असते. हे लक्षात राहू द्या. सजीवांची संख्या भूपृष्ठाजवळ जास्त असते. जमिनीत व जलाशयात काही खोलीपर्यंत जीवावरण आढळते. तसेच वातावरणात ऑक्सिजनचा पुरवठा जिथपर्यंत होतो तेथपर्यंत जीवावरण आहे. मानवाने केलेली अनावश्यक वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार तसेच वाढती कारखानदारी व वाहने इत्यादी कारणामुळे पृथ्वीच्या जलावरण, शिलावरण, वातावरण व जीवावरण यात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत आहे. त्यापैकी अनेक बदल जीवसृष्टीस हानिकारक आहे. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण प्रश्न बघूया. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागालगत वातावरणातील हवा रिकामी जागा असते. कशी असते? दाट असते. पृथ्वीच्या पृष्ठालगतच्या वातावरणातील हवा दाट असते. दोन सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास काय म्हणतात? सामुद्रधुनी म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीस एकत्रितपणे काय म्हणतात? जीवावरण. समोर बघूया. प्रश्न आहे, शिलावरणाची खोली किती असते? 100 किलोमीटर. आखात म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्यावं. खडकांची निर्मितीनुसार प्रमुख प्रकार कोणते? वातावरणातील विविध घटक कोणते? जीवावरण, भूवेष्टित समुद्र, पृथ्वीची आवरणे, उपसागर. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण पुढच्या पाठाची सुरुवात करूया. पुढचा पाठ बघूया. तिसरा पाठ बघत आहोत, नैसर्गिक पर्यावरण. चला तर मग सुरुवात करूया. जीवसृष्टीवर परिणाम करणारी व तिच्या सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती म्हणजे नैसर्गिक पर्यावरण होय. हे कन्सेप्ट खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. नैसर्गिक पर्यावरण म्हणजे आपल्याला माहीत हवं काय होते. नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय? जीवसृष्टीवर परिणाम करणारी व तिच्या सभोवतालची नैसर्गिक परिस्थिती म्हणजे नैसर्गिक पर्यावरण होय. मागील पाठात आपण अभ्यास केलेल्या चारही आवरणांचा यात समावेश होतो. कोणते ते 4 आवरण? वातावरण, जीवावरण, जलावरण आणि शिलावरण. समोर बघूया. आकृती 3.1 मध्ये तुम्हाला तुमच्या सभोवताली असणाऱ्या अनेक बाबी दिसतील. हे सर्व पर्यावरणाचे घटक आहे. या आकृतीत न दिसणारे सूक्ष्मजीव, मृदा, कीटक, हवा
इत्यादींचाही पर्यावरणात समावेश होतो. नैसर्गिक पर्यावरणात असणाऱ्या या घटकांचे जैविक आणि अजैविक अशा 2 घटकात वर्गीकरण करतात. आपल्याला या 2 शब्द मिळाले, जैविक आणि अजैविक. हे आपल्याला समोर बघायचं आहे. मानव, पशुपक्षी, सूक्ष्मजीव, वनस्पती हे घटक सजीव आहे, म्हणून यांना जैविक घटक म्हणतात. इथे बघा काय माहिती झालं तुम्हाला, सजीव आहे म्हणून यांना जैविक घटक म्हणतात. सजीव घटकांना काय म्हणतात, जैविक. एक तुम्हाला शब्द माहिती झाला. हवा, पाणी, सूर्यप्रकाश, ढग, डोंगर हे निर्जीव आहे, त्यांना अजैविक घटक म्हणतात. निर्जीव घटकांना काय म्हणतात, अजीव, अजैविक. लक्षात घ्या, जैविक आणि अजैविक घटक एकमेकांशी संबंधित आहे. हा संबंध खालील उदाहरणावरून समजावून घ्या. जैविक घटकांची निर्मिती, वाढ आणि विकासासाठी अजैविक घटकांचा उपयोग होतो. हे तुम्ही लक्षात घ्या. जैविक घटकांची निर्मिती, वाढ आणि विकासासाठी अजैविक घटकांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. हा ऑक्सिजन आपण हवा या अजैविक घटकातून मिळवतो, म्हणजेच अजैविक घटकांचा जैविक घटकांना उपयोग होतो. वनस्पतीचा पालापाचोळा, मृत प्राण्यांचे अवशेष कुजतात व ते जमिनीत मिसळतात. अशा जैविक घटकांचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर अजैविक घटकात होते. हे लक्षात घ्या. वनस्पतीचा पालापाचोळा, मृत प्राण्यांचे अवशेष कुजतात व ते जमिनीत मिसळतात. अशा जैविक घटकांचे विघटन होऊन त्यांचे रूपांतर अजैविक घटकात होते. समोर बघा. अशा रीतीने नैसर्गिक पर्यावरणात अजैविक व जैविक घटक एकमेकावर अवलंबून असतात. यातून निसर्गाची एकसंधता टिकून राहते. समोर बघूया. आपल्याला हे आकृती दिली आहे. वातावरण, जीवावरण, मग जलावरण आणि खाली शिलावरण. ही आकृती लक्षात घ्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. समोर चौथा पाठ बघूया. चौथा पाठ आपला महाराष्ट्र. यात फारसी माहिती महत्त्वाची नाही. आपल्या एक्झामसाठी ही माहिती महत्त्वाची नाही. इथे बघा, महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम मध्य भागात आहे. हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्या. पश्चिम मध्य भागात आहे भारताच्या. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा ही राज्य आणि दादरा आणि नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आपल्या राज्याच्या शेजारी आहे. समोरच्या ही आकृती आपल्याला दिली आहे स्टेट बोर्डमध्ये. खूप महत्त्वाचा आहे. भारताचा नकाशा हा खूप महत्त्वाचा, लक्षातच घ्या. आपण पश्चिमेला आहे महाराष्ट्र भारताच्या आणि मध्यमध्ये येते, म्हणून लक्षात घ्या. आपल्या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. आकृती 4.1 वरून भारतातील राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान मोठी आहे हे तुमच्या लक्षात येईल. राजस्थान, मध्य प्रदेश या राज्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. हे महत्त्वाचं आहे. हे विचारले जातात, लक्षात घ्या. राजस्थान, मध्य प्रदेश या राज्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे 3 लाख चौरस किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा भारतात 3रा क्रमांक लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे. 3रा क्रमांक लागतो, लक्षात घ्या. 3 लाख चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे. हे महत्त्वाचं आहे. पहिला कोणाचा लागत असेल, राजस्थानचा, दुसरा मध्य प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र. मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी असून नागपूर ही उपराजधानी आहे. हे महत्त्वाचं, लक्षात घ्या. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि उपराजधानी नागपूर. राज्यात एकूण 35 जिल्हे आहे. ही पुराणी माहिती आहे. आकृती 4.2 पहा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर जिल्हा हा सर्वात लहान तर अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर असे 6 प्रशासकीय विभाग आहे. हे लक्षात ठेवा. प्रशासकीय विभागाबद्दल विचारले जाते. 6 प्रशासकीय विभाग आहे आणि ते कोणते? कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. हे लक्षात घ्या. 1 मे 1960 हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र दिन माहीतच हवं सगळ्यांना. आपण प्रश्न बघूया.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? मुंबई शहर. महाराष्ट्र राज्य भारताच्या रिकामी जागा भागात येतो. कोणत्या भागात येतो? पश्चिम भागात येतो. महाराष्ट्राची रिकामी जागा प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. किती विभागात विभागणी केली आहे? 6. महाराष्ट्राची 6 प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. आणि राजधानी मुंबई. इथे प्रश्न बघा, पुणे प्रशासकीय विभागाच्या शेजारील इतर प्रशासकीय विभागांची नावे लिहा. हे MPSC मध्ये खूप महत्त्वाचं आहे, हे विचारतात, म्हणून तुम्ही एकदा बघून घ्या नकाशामध्ये. महाराष्ट्राच्या शेजारील असणाऱ्या राज्यांची नावे पण विचारल्या गेल्या आहे. असा प्रश्न विचारतात MPSC मध्ये, म्हणून लक्षात घ्या. आणि एकदा महाराष्ट्राचा नकाशा बघा. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? यावर पण एक नजर टाका नकाशामध्ये. गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे हे माहिती हवं. गोवा राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? नकाशामध्ये एकदा आपण बघून घेऊया. महाराष्ट्राचा नकाशा दिला आहे. हा नकाशा दिला आहे महाराष्ट्राचा. यामध्ये बघा, नागपूर विभाग, मग येते अमरावती विभाग, मग नाशिक विभाग, त्याखाली कोकण विभाग येते, आणि मग पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, 6 विभाग, आणि इकडे पश्चिमेला अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या दक्षिणेमध्ये बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेमध्ये इकडे कर्नाटक येते, इकडे आंध्र प्रदेश. हे पुराणा मॅप आहे. इथे एक नवीन राज्य आलं, ते कोणतं तुम्ही मला कमेंट करून सांगा. वरती मध्य प्रदेश आहे, वायव्येला गुजरात आहे. हे बघा, असं तुम्ही मॅपला नोट करा. बघा, तुम्हाला लगेच लक्षात राहील. इकडे छत्तीसगड आहे पूर्वेला. छत्तीसगडला हा गडचिरोली जिल्हा आहे. हा पाठ इथेच संपते. आपण इथला 5वा पाठ बघत आहोत, महाराष्ट्र प्राकृतिक. MPSCच्या सिलेबसमध्ये महाराष्ट्र प्राकृतिक दिला आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे हा टॉपिक, आणि यावर खूप प्रश्न विचारले आहे आणि स्टेट बोर्डमधून डायरेक्ट प्रश्न विचारले आहे, म्हणून आपल्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरते, हा पाठ विशेषतः. तर बघूया महाराष्ट्र प्राकृतिक. जमिनीचा उंच सकलपणा, प्रदेशाचा उतार व त्याची दिशा आणि उंची यांच्या आधारे एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना समजते. हे माहीतच हवं आपल्याला. प्राकृतिक रचना कशाहून समजते, कारण आपल्यावर याच्यावर प्रश्न विचारले आहे. म्हणून प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश असे 3 प्रमुख विभाग पडतात. आपल्याला माहिती हवं, प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे कोणते प्रमुख विभाग पडतात. तर कोणते पडतात? किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि पठारी प्रदेश हे 3 प्रमुख विभाग पडतात. समोर बघूया, राज्याचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या अग्नीज खडकांनी बनलेला आहे. वाचताना आपल्याला खूप काही माहिती असलं पाहिजे. आपल्याला यात बहुतांश हा कीवर्ड आहे. आपल्याला बेसॉल्ट या अग्नीज खडकाबद्दल माहिती झालं. अग्नीज खडक आहे बेसॉल्ट, आणि ही लाईन खूप महत्त्वाची बनते, लक्षातच ठेवा. राज्याचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या अग्नीज खडकांनी बनलेला आहे. खडकांबद्दल मागच्या पाठामध्ये माहिती घेतली होती. 3 प्रकार पडते खडकांचे. कोणते? अग्नीज, स्तरित आणि रूपांतरित, लक्षातच ठेवा. किनारपट्टीचा प्रदेश बघूया आपण. राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला किनारपट्टीचा प्रदेश आहे. या चिंचोळ्या भागास कोकण म्हणतात. आपल्याला कोकण हे माहिती झालं. कोकण कशाला म्हणतात? राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेत पसरलेल्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. या चिंचोळ्या भागास कोकण म्हणतात. सिंपल भाषेमध्ये अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या मधातल्या भागाला आपण कोकण म्हणतो, किनारपट्टीला. सह्याद्रीपासून थेट समुद्र किनाऱ्यापर्यंत अनेक डोंगर रांगा गेल्या आहे, त्यामुळे हा सलग मैदानी भाग नाही. सलग म्हणजे जॉईंट, पूर्ण जॉईंट मैदानी भाग नाही. का नाही आहे? कारण समुद्र किनाऱ्यापासून अनेक डोंगर रांगा गेल्या आहे. समोर बघूया, डोंगरांमुळे महाराष्ट्राचा सागरी किनारा बऱ्याच अंशी खडकाळ व दंतूर आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच घ्या. हा शब्द स्पेशली आपल्यासाठी नवीन आहे. डोंगरांमुळे महाराष्ट्राचा सागरी किनारा बऱ्याच अंशी खडकाळ व दंतूर आहे. दंतूर म्हणजे काय? कंगव्यासारखा आकार. सह्याद्री पर्वत आहे समजा, आणि इथून नद्यांचा उगम झाला आहे, तर असा आकार बनला आहे, याला दंतूर म्हटलं गेलं आहे. तर यात कंगव्यासारखा आकार बनतो.
याला दंतूर म्हटलंय, लक्षात ठेवा. कोकण किनाऱ्यावर अनेक पुळणांची व खाड्यांची निर्मिती झाली आहे. हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा, कारण प्रत्येक किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती होत नाही. या प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होते. कोकण प्रदेशाची रुंदी उत्तरेकडे जास्त आहे, हे महत्त्वाचं आहे. पर्वतीय प्रदेश बघूया. सह्याद्री पर्वत बघायचा आहे आपल्याला. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात, हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यास समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे 900 मीटर आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे आणि आपल्याला एक समांतर समजलं पाहिजे ह्या शब्दाचा अर्थ. आणि सरासरी बघा, समांतर म्हणजे काय, महाराष्ट्राचा हा समुद्रकिनारा आहे आणि याच्याच जवळ असा सह्याद्री पर्वत आहे, म्हणून याला समांतर म्हणते. आकृती लक्षात घ्या. समोर बघूया, हे 900 मीटर लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या किनाऱ्यात समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे 900 मीटर आहे. सर्वसाधारणतः ही उंची उत्तरेकडे कमी होत जाते. हे महत्त्वाचं आहे. हा पर्वत उत्तर दक्षिण पसरलेला आहे. या पर्वताचा पश्चिमेकडील उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार त्या मानाने मंद आहे. ही माहिती विचारली गेली आहे म्हणून मी अंडरलाईन केली. या पर्वत रांगेत अनेक उंच शिखरे आहेत. त्यातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे माहीतच हवं तुम्हाला. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्यांची उंची 1646 मीटर आहे. कोकणातील व पठारावरील प्रमुख नद्यांचा उगम सह्याद्री पर्वतातच झालेला आहे. कोकण व पठार यांच्या दरम्यान प्रवास करताना सह्याद्री पर्वत ओलांडावा लागतो. यासाठी पर्वतातून वळणावळणांचे रस्ते तयार केलेले आहेत. त्यांना घाट रस्ते असे म्हणतात. हे माहिती हवं तुम्हाला. घाट रस्ते म्हणजे काय? कोकण व पठार यांच्या दरम्यान प्रवास करताना सह्याद्री पर्वत ओलांडावा लागतो. यासाठी पर्वतातून वळणावळणांचे रस्ते तयार केलेले आहे. त्यांना घाट रस्ते असे म्हणतात. घाट रस्त्यांवर जोड्या लावा हे प्रश्न विचारले गेले आहे, म्हणून लक्षात घ्या. आपण सातपुडा पर्वत बघत आहोत. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तिचा पश्चिमेकडील भाग नंदुरबार जिल्ह्यात येतो. हे पण महत्त्वाचं आहे. यात तोरणमाळ पठार व अस्तंबा डोंगर हे जास्त उंचीचे भाग आहे. यापैकी अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 1325 मीटर आहे. या पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान खिंड आहे. या पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान खिंड आहे. तिला बऱ्हाणपूर खिंड असे म्हणतात. या पर्वताच्या पूर्वेकडे गाविलगड डोंगररांग असून ती अमरावती अकोला जिल्ह्यात पसरली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. एवढी ही माहिती पेपरमध्ये विचारली गेलेली आहे, म्हणून खूप महत्त्वाचं बनते. लक्षातच ठेवा, नोट डाऊन करून घ्या. आपण प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे 3 प्रमुख भाग बघितले होते. किनारपट्टीचा प्रदेश बघितला, पर्वतीय बघितला. आता पठारी भाग बघूया. आपण महाराष्ट्र पठार बघूया. पठारी प्रदेशामध्ये सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनच्या पठाराचा भाग असून त्याला महाराष्ट्र पठार असे म्हणतात. हे खूप महत्त्वाचे. महाराष्ट्र पठार कशाला म्हणतात? सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनच्या पठाराचा भाग असून त्याला महाराष्ट्र पठार असेही म्हणतात. या पठाराची सर्वसाधारण उंची 600 मीटर आहे. इथे बघा, हे शब्द विसरू नका. सर्वसाधारण उंची 600 मीटर आहे. या पठारावर डोंगररांगा आणि नद्यांची खोरी आहे. सह्याद्री पर्वतातून निघालेल्या सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट व महादेव डोंगर रांगांचा समावेश या पाठात होतो. या रांगांमुळे अनुक्रमे गोदावरी, भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. सातपुडा पर्वत आणि सातमाळा, अजिंठा डोंगर रांगांच्या दरम्यान तापी नदीचे खोरे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. आपण एका आकृतीने हे समजून घेऊया. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सकल आहे. हे लक्षातच घ्या. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सकल आहे. वर्धा जिल्ह्याचा पूर्वेकडील हा भाग सखल मैदानी प्रदेश असून त्याची सरासरी उंची 300 मीटर आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्रातील काही नद्या पश्चिम वाहिनी आहे, त्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. काही नद्या पूर्व वाहिनी आहे, त्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच राज्याच्या अतिपूर्वेकडील नद्या दक्षिण वाहिनी आहे. पश्चिम वाहिनी नद्या बघूया.
पश्चिम वाहिनी नद्या म्हणजे काय, तर ते पश्चिमेमध्ये जाऊन अस्त होते. नर्मदा नदी ही नदी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. हे खूप महत्त्वाचं आहे, हे विचारलं गेलं आहे, लक्षात ठेवा. ती पुढे गुजरातमध्ये वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. तापी नदी बघूया, हे महत्त्वाच्या नद्या आहे. तापी नदी या नदीच्या खोऱ्याने उत्तर महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापला आहे. या नदीचा उगम मध्य प्रदेशात होतो. हे लक्षात ठेवा, मध्य प्रदेशात होतो. पूर्णा, गिरणा, पांझरा या तिच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या आहे. हे विचारले जाते, म्हणून नोट डाऊन करून ठेवा. ती पुढे गुजरातमधून वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. आपण कोकणातील नद्या बघूया. कोकणातील प्रमुख नद्या पश्चिम वाहिनी आहे. वैतरणा, उल्हास, सावित्री, वासिष्ठी, शास्त्री व तेरेखोल या प्रमुख नद्या आहे. ह्या नद्यांचं नाव नोट डाऊन करून ठेवा. ह्या पश्चिम वाहिनी आहे की पूर्व वाहिनी आहे, असा एखादी प्रश्न आयोग देऊ शकतो आणि असा दिलेला आहे, म्हणून लक्षात घ्या. या नद्या सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावतात व अरबी समुद्रास मिळतात. त्यांचा हा प्रवास पठारावरील नद्यांच्या तुलनेत फारच कमी अंतराचा आहे. हे खूप महत्त्वाचं, लक्षात घ्या. त्यांचा हा प्रवास पठारावरील नद्यांच्या तुलनेने फारच कमी अंतराचा आहे. हे आकृतीत बघितल्यानंतर आपल्याला समजेल. सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असल्याने तसेच नदी प्रवाहांचे उतारा देखील जास्त असल्याने कोकणातील नद्या वेगाने वाहतात. हे एकदा आपण वाचून घेऊया. सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असल्याने तसेच नदी प्रवाहांचे उतार देखील जास्त असल्याने कोकणातील नद्या वेगाने वाहतात. त्यामुळे बहुतेक नद्यांच्या मुखाशी खाड्या निर्माण झाल्या आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण खाड्यांबद्दल खूप विचारलं आहे. तर खाड्या का निर्माण झाल्या आहे, कारण इथून बघा, सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असल्याने तसेच नदी प्रवाहांचे उतार देखील जास्त असल्याने कोकणातील नद्या वेगाने वाहतात. त्यामुळे बहुतेक नद्यांच्या मुखाशी खाड्या निर्माण झाल्या आहे. राज्याच्या अतिदक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी वाहते. हे खूप महत्त्वाचं आहे आणि खूपदा विचारलं आहे, म्हणून लक्षात घ्या. राज्याच्या अतिदक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी वाहते. पूर्व वाहिनी नद्या बघायचं आहे आपल्याला. गोदावरी ही नदी खूप महत्त्वाची आहे, लक्ष देऊ नये का. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे. हे महाराष्ट्रात उगम पावली आहे, नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर येथे, म्हणून लक्ष द्या. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. महाराष्ट्राचा खूप मोठा भाग तिच्या खोऱ्याने व्यापला आहे, असं एखादी लाईन देऊ शकते, म्हणून लक्षात ठेवा. प्रवरा, सिंदफणा, दूधना, प्राणहिता, इंद्रावती या तिच्या प्रमुख उपनद्या आहे. गोदावरी नदी आंध्र प्रदेशात वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागरास मिळते. राज्याच्या पूर्व भागातून वर्धा व वैनगंगा या नद्या वाहतात. हे तुम्हाला पाठ करायचं नाही, हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे आणि ते वाचायचं आहे. 2 दिवसांनी 3 दिवसांनी ठरवून घ्या आणि ते वाचा, आपोआप तुम्हाला पाठ होऊन जाईल. समोर पेनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा व वैनगंगा या दक्षिण वाहिनी नद्या आहे. हे महत्त्वाचं आहे. या दोन्ही नद्यांच्या एकत्र प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. हे लक्षात घ्या. प्राणहिता नदी कोणाला म्हणतात? वर्धा प्लस वैनगंगा ह्या दोन्ही नद्यांच्या संगमाला प्राणहिता म्हणतात. ते विचारल्या जातात, म्हणून लक्षात ठेवा. प्राणहिता ही नदी पुढे गोदावरी नदीला मिळते. राज्याच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून इंद्रावती नदी वाहते. हे खूप महत्त्वाचं आहे, विचारलं आहे. राज्याच्या अतिपूर्वेकडील सीमेवरून इंद्रावती नदी वाहते. ही नदी पुढे गोदावरी नदीस मिळते. भीमा नदी बघूया. या नदीचा उगम पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे झाला. हे उगम महत्त्वाचं आहे, जोड्या लावामध्ये वगैरे विचारते. खोड, नीरा, सीना, मान, मुडामुठा या तिच्या प्रमुख उपनद्या आहे. भीमा नदी पुढे कर्नाटक राज्यात कृष्णा नदीस मिळते. हे विचारले जाऊ शकते. कृष्णा नदी या नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे झाला आहे. सातारा म्हणजे महाराष्ट्रातला आहे उगम. कोयना, येरणा, वारणा, पंचगंगा या तिच्या प्रमुख उपनद्या आहे. कृष्णा नदी पुढे कर्नाटक
आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. हा पाठ इथेच संपतो. आपण यावरचे प्रश्न बघू. आपल्याला काही रिकामी जागा ते विचारले आहे. रिकामी जागा हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. आपल्याला विचारत आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं, तर सांगा कोणतं आहे. कळसुबाई. अस्तंबा हे कोणत्या पर्वतातील आहे? सातपुडा पर्वतातील आहे. समोर बघूया. ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. सांगा मग कोणती प्रमुख नदी आहे? गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेस आहे? पूर्व दिशेस आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पूर्व दिशेस आहे. पुढे बघूया. तापी नदी कोणती वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील सीमेवरील नदी कोणती? पूर्व महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या? सातपुडा पर्वतातील सर्वात उंच ठिकाण कोणते? सह्याद्री पर्वतापासून निघालेल्या पठारावरील डोंगररांगा कोणत्या? सह्याद्री पर्वतापासून निघालेल्या पठारावरील डोंगररांगा कोणत्या? हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. हे स्टेट बोर्डमधले दिलेले प्रश्न डायरेक्ट MPSCने विचारले आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेव्हा आपण घेऊ तेव्हा तुम्हाला समजणारच. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जोड्या लावा बघू. अशा जोड्या लावा MPSCने खूपदा विचारल्या आणि खूप महत्त्वाचं आहे, म्हणून इथेच लक्ष देऊन आपण बघूया. तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. इथे आपल्याला एक लक्षात राहते, भीमाची उपनदी आहे सीना. इथे बघा, भीमाची सीना हे आपल्याला माहिती आहे. कृष्णाची कोयना क लक्षात राहील. आणि गोदावरीची आहे इंद्रावती. आणि तापीची आहे गिरणा. इथे पुढण म्हणजे काय हे दिलं, एकदा वाचून घेऊया. सागरी लाटांनी आणलेली वाळू व नद्यांनी वाहून आणलेला गाळ यांचे किनारी भागात व किनाऱ्याला समांतर अशा स्वरूपात संचय होते. त्यांना पुढण किंवा चौपाटी असे म्हणतात. या ठिकाणी हा पाठ संपतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पाठ बघूया. तुम्हाला व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.